तर मंडळी आता मॅगी खाऊन झालेली आहे. आता निघालोय नेक्स्ट लोकेशनला. हा पाऊस वाट लावतोय. मित्रांनो आता आपण चाललोय कसारा घाटाच्या साईडला. तुम्हाला ना जाता आता आम्ही एवढे सिनेमॅटिक देणार आहे ना तुम्हाला घरी बसून पूर्ण नेचरची म्हणजे काय म्हणते नेचर तुम्हाला दाखवण्याचा ट्राय करू आम्ही. तुम्ही बघत राहा व्हिडिओ. मित्रांनो आम्ही आहे ना कारने खूप वेळा फिरलोय. म्हणजे कसारा घाट आमचं नाशिकला येणं जाणं चालूच असतं यश आणि माझं. पण आहे ना बाईकने पहिल्यांदा चाललो आणि जी मजा येते ना जबरदस्त एकदम. व्ह्यू बघा तुम्ही. सेल्फीमध्ये दाखवतोच आहे आता तुम्हाला एक सिनेमॅटिक पण देतो या व्ह्यूचा. थांबा. थोडेच पुढे आलो आणि एक वॉटरफॉल दिसला मस्त एकदम. मंडळी बघा तो समोर रस्ता देतो ना गाड्या खाली येतात तो कसारा घाट आहे. तो उतरला की लगेच एक राईट येतो जिथे आपण आता चाललोय. तिकडे एक ना वॉटरफॉल आहे. तिथे आम्ही एक 4-5 आठवड्या आधी येऊन गेलोय. पण तिथे खूप ऊन होतं आणि आता आम्ही परत चाललो. आता तिकडे पाणी भरलेलंच असेल 100%. आता तिकडचे व्ह्यू दाखवतो तुम्हाला आम्ही. मित्रांनो आपण इथे आता पोहोचतोय. हे बघा 6-7 किलोमीटर आतमध्ये आल्यावर ना इथे एक बोर्ड आहे. हा बघा अशोका वॉटरफॉल. हाच लेफ्ट मारायचा आपल्याला आता. हे बघा हा लेफ्ट मारला असा एक कच्चा रोड लागतोय. थोडंसं आपल्याला पुढे जायचंय बघत राहिलं. एक गाव लागेल छोटस जास्त नाही. 1 किलोमीटर भरचा रस्ता आहे फक्त आतमधला. लगेच वॉटरफॉल आहे. Are you excited guys? ए बाबा गाईज खड्डे आहेत रस्ते आहेत आणि रस्त्यात खड्डे आहेत. बघून चाला बघून चालवा. एक शाळा आहे एकदम प्रॉपर गावची शाळा. कुठे आहे गेट रे? आणि इथे आल्यावर हा एक पहिला राईट. तिथे गाडी पार्क केली आहे. तिथे सर्वांना पार्किंगचा एरिया दिलेला आहे. एक गावकरी ते पैसे मागायला येतात पण त्यांना द्यायचे नाहीत कारण का एवढं काय आहे नाही. इथे प्रॉपर पार्किंग वगैरे आहे ना. तुम्हाला पावती वगैरे मिळणार नाही. फक्त जबरदस्ती पैसे मागणार. त्या हिशोब देऊ ना. पाणी इथे बाईक वगैरे आणता येतं एकदम सावकाश आहे ना कारण एकदम ऑफ रोडिंग आहे. खाली घेऊ काय? खाली घेऊ. फक्त डेंजरवर असते. मित्रांनो आपण इथे पोहोचलोय पण हे काका इथे आहेत. ते आपल्याला सांगतात की हा वॉटरफॉल बंद आहे. कधी काका बंद झाला? आता जिथून पाऊस चालू झाला तिथून बंदच आहे. आणि कधीपर्यंत असेल बंद? सप्टेंबरपर्यंत. सप्टेंबर त्याच्यानंतर चालू होईल. म्हणजे आता पाण्याचा वेग खूप जास्त आहे. पाणी आता भरपूर आल्यामुळे इथे बंद आहे. एक्साइटमेंट होती पूर्ण. आता झालंय थोडं निराशा आली आहे. तरी तुम्हाला थोडं दाखवतो मी व्ह्यू. हा बघा हा धबधब्याचा गेट आहे. आम्ही ट्राय करतो इथून पुढे ना. काका बोलले की दिसतो धबधबा. आम्ही तिथे जाऊन ट्राय करतो तुम्हाला दाखवण्याचं. बघूया काहीतरी. जसं मी तुम्हाला सांगत होतो आपण आता तिकडे उभे होतो तिथे त्या काकांची इथे भेट घेतली आणि ते काका बोलले की इथून थोडं पुढे आलात की तुम्हाला व्ह्यू बघायला भेटेल. तर आता इथे ऑलरेडी टुरिस्ट आहेत ते बघा. त्यांचे फोटोज व्हिडिओज काढतायत. त्यांचं झालं की आम्ही तिथे जाऊ आणि आपले म्हणजे आपण बघू प्रॉपर. तुम्हाला एक सिनेमॅटिक देतो मी.
इथून दिसतंय एकदम बरोबर दिसतं, जसं आपण खाली जाऊन बघतो तसंच दिसतंय. 2 मिनिटं थांबा फक्त, त्यांचं होऊन जाऊ दे. यश काय बोलायचं तुला? यश काय बोलत नाही, तो अजून तयारी करतोय पुढच्या ब्लॉगसाठी, कसं काय बोलायचं. हां बोलणार आहे की नाही? टाइम लागेगा, क्या लागेगा? तर मित्रांनो आता बघा वॉटरफॉल. मित्रांनो तुम्हाला आता मी वॉटरफॉल दाखवत होतो आणि आम्हाला नंतर दिसलं आमच्या पायाखाली साप मरून पडलाय. कसला डेंजर आहे बघा, अजगर. पायथन मरून पडलाय बिचारा. जाऊ दे, पण हा व्ह्यू कसा आहे, हा व्ह्यू कसा आहे. आणि आता असा होता अशोका वॉटरफॉलचा प्रवास. आता आपण निघूया मुंबईकडे. आता इथून खालून आधी आम्ही जाणार आहे धाब्यावर. ती यशने सांगितलं एक मामाचा धाबा असं काहीतरी आहे, तिकडे जाऊन बघू आता कसं आहे जेवण वगैरे. त्याचे पण रिव्ह्यूज आम्ही तुम्हाला देतो. अजून ब्लॉग संपला नाही, ब्लॉगमध्ये बनून राहा. मित्रांनो जसं की आपण बोललेलो, आम्ही आता थांबणार आहे कसाऱ्याच्या खाली मामाचा धाबा. एक नंबर लोकेशन आहे. कसल्या लोकेशनला आहे तो धाबा पण की आता पुढून इथे थोडा खराब आहे, थोडा पुढून टर्न मारतोय. आणि हे प्युअर व्हेज आहे बहुतेक. हां प्युअर व्हेज आहे. इथे जाऊन पण यश बोलला की याची टेस्ट वगैरे मस्त आहे. आम्ही आज नॉनव्हेज सोडलं आहे आणि आज व्हेज खायचं ठरवलं आहे. बघूया चला. काय खाणार काय म्हणतो? काय खायचं? बघ बघ लास्ट टाइम काय खाल्लेलं ते बघ. दाल तडका घेऊ, हां जिरा राईस. पनीर खाशील? हां चालेल. जिरा राईस सांग दाल तडका सोबत. जेवण झालंय एक नंबरमध्ये, मस्त आवडलं एकदम जेवण. आता फक्त झोपायला रूम पाहिजे बस. बेड आठवतोय घरचा. पण अजून किती 70-80 किलोमीटर बाकी. 80 किलोमीटर तरी बाकी आहे. चला मग निघू, आपली आहे सवारी इथे. तुम्हाला पण कधी यायचं असेल तर इकडून कसाऱ्यावरून आलात इथे बाजूला आहे मामाचा धाबा. बघा चलो चला, जादू रेडी होतोय. जादू, इंडियन जादू रेडी. जादू लांब जा. जादू 2. एक जादू तयार झाला तर दुसरं रेडी. रेडी. चला आता नेक्स्ट. चला आता आपण निघूया घरी. आता कुठे थांबायचं नाही ना? आता थांबायचा ना कल्याण चालेल चायसाठी. ठीक आहे चल. कल्याण क्रॉस. आता आपण अजून 40 किलोमीटर क्रॉस केला की घरी पोहोचून जाऊ. येता येता पूर्ण हालत खराब झाली आहे. आता आम्ही आलो आहे पेट्रोल पंपला ठाणे. गाडी आपले नाशिकवरून निघालो त्या गाडीचं पेट्रोल आम्ही फुल केलेलं. ठाण्यापर्यंत आले प्रॉपर. रिझर्वला आहे म्हणजे अजून जाऊ शकते घरी, पण तरी आता टाकूया.
एक 300चं तरी टाकायला लागेल पेट्रोल. आता आपण पोचलो घोडबंदरला. तर इकडून आपल्याला लागेल फक्त एक 20 मिनिटात घरी. वैताग आला ट्रॅफिकचा. मुंबईत आलो तसं ट्रॅफिक चालू झालं आहे. फालतू घरी बघ थोडं काय खतरनाक लागलं ट्रॅफिक. झालं 20 मिनिटाचे 40 मिनिटं होणार आहेत बहुतेक. हां 20 मिनिटाचे 40 मिनिटं होणार वाटतं आता. हां ह्याला आलो खड्ड्यात आलो परत आणि ट्रॅफिकमध्ये. नाशिकच बरं होतं. नाशिकच बरं होतं. मारूया युटर्न. वातावरणामध्ये पण नाशिक बेस्ट. युटर्न मारूया. परत जाऊ आपण. जाऊया लवकरच. लवकरच नाशिकचा ब्लॉग येईल. कसले आहेत बघ डेंजर आहेत. 500 किलो एवढंच आहे कंप्लेट. 1 किलो है, पूरा 1 किलो है. वजन किया था मैं, किलो में ज़्यादा ये तो. घोडबंदरवरून थोडं पुढे आलं ना की कॉर्नरलाच आहे टायगर प्रॉन्स त्याच्याकडे. मजबूत आहे तरी साईज. फायनली आपण आलो आता एरियामध्ये आपल्या. किती पण आपण लांब गेलो ना तरी एरियामध्ये आल्यावर जी मजा असते ना ती कुठेच नाही भेटणार. जरा सुख वाटतं इथे आलं की. सगळं ओळखीचे रस्ते आहेत आपल्या. आता आपण आहे नॅन्सी कॉलनीमध्ये. इथून एक लेफ्ट मारला की आपलं घर आलं. पोचलेलो आहे आपण आपल्या घराच्या बाजूला. आणि हे मंडप जे बघताय ते आहे सावरपाड्याचा राजा. आपल्या ह्या एरियाचं नाव आहे सावरपाडा आणि त्या एरियाचा राजाचं हे मंडप आहे. इथे बसणार आहे मूर्ती. 12 जुलैला येत्या 12 जुलैला ना इथे पाट्यपूजन सोहळा आहे. त्याची सर्व तयारी चालू आहे. आणि आपलं घर आलं आहे. काका चहा पितात. फायनली आता पोचलोय घराच्या बाजूला आणि आपली बघा दुसरी गाडी मस्त आराम करते. या गाडीचं पण काम करून घ्यायचं आहे. या गाडीने मस्त एकदम आपल्याला आणलं आहे स्मूथमध्ये. काय बोलतो यश? आता परत कधी? सॅटर्डेला आपण जाणार आहे दुसऱ्या ट्रेकला.